2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय। त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष एक्झिट पोलकडे लागले। एक्झिट पोलवरून निकालाचं चित्र हे जवळपास स्पष्टच होत असतं। मात्र आता हेच एक्झिट पोल म्हणजे नक्की काय आहेत आणि ते कसे काढले जातात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता एक्झिट पोल म्हणजे काय तर मतदानानंतर केलेली जनमत चाचणी। एक्झिट पोल हे मतदानाच्या दिवशीच तयार केले जातात। म्हणजेच काय तर मतदान करून आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे हे विचारलं जातं। एखाद्या मतदान केंद्रावरती किती मतदार आहेत याची माहितीही आधीच घेतलेली असते आणि त्यानुसार ठराविक मतदार केंद्र निवडली जातात। सांख्यिकी पद्धतीने मतदान करून येणारा 15वा किंवा 20वा माणूस हा सॅम्पल म्हणून निवडला जातो आणि त्याचं विश्लेषण करून आकडेवारी निश्चित केली जाते। म्हणजेच काय तर मतदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून निकालाचा अंदाज लावला जातो। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झिट पोल हे कधी-कधी चुकीचेही ठरू शकतात आणि हे एक्झिट पोल निवडणुकांचा सर्वे करणाऱ्या एजन्सीज किंवा यंत्रणा तयार करत असतात। आता आपण पाहूयात की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये नेमका फरक काय येते। मतदानापूर्वी सादर केला जातो तो ओपिनियन पोल, म्हणजेच मतदानापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांकडून प्रश्नावली भरून घेतली जाते आणि त्यांचा कल कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेतलं जातं। त्यालाच ओपिनियन पोल म्हणतात। पण ओपिनियन पोलचे अंदाज मात्र बदलू शकतात कारण ते मतदानापूर्वी घेतलेले असतात। तर दुसऱ्या बाजूला म्हणजेच मतदानानंतर होणाऱ्या जनमत चाचणीला किंवा मतदानोत्तर चाचणीला एक्झिट पोल असं म्हटलं जातं। एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतलेला असतो। याशिवाय तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे पोस्ट पोल। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणला पोस्ट पोल सर्वे असं म्हणतात। ज्या दिवशी शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पोस्ट पोलच्या सर्वेक्षणाला सुरुवात होते आणि पुढील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात याचे निकाल सांगितले जातात। तर 1998 मध्ये पहिल्यांदा भारतात एक्झिट पोल हा प्रसारित करण्यात आला होता। आता या एक्झिट पोलसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स आहेत ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। एक्झिट पोल संदर्भात भारतात पहिल्यांदा 1998 मध्ये गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या। निवडणूक आयोगाने आर्टिकल 324 अंतर्गत 14 फेब्रुवारी 1998च्या सायंकाळी 5 वाजेपासून ते 7 मार्च 1998च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक्झिट पोल घोषित करण्यावरती बंदी घातली होती। कारण 1998 मध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा हा 16 फेब्रुवारी आणि शेवटचा टप्पा हा 7 मार्चला पार पडला होता। याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोग हे प्रत्येक निवडणुकीवेळी एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलसाठी गाईडलाईन्स जारी करतं। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 नुसार संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत एक्झिट पोल घोषित करण्यावरती बंदी असते। आणि कुणी जर निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक्झिट पोल किंवा कुठलंही सर्वेक्षण दाखवत असेल तर निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सचं ते उल्लंघन समजलं जातं आणि त्यानुसारच संबंधित संस्थेला किंवा व्यक्तीला 2 वर्षाच्या शिक्षेचा कारावास किंवा दंड हा आकारला जातो। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।